करणार का नाही करणार सांगितलं पाहिजे। दुसरं वासनीमधलं बोरगाव पेठ, म्हणजे आज जरी न्यायालयानं प्रकरण मागे घेतलं तर उद्या त्या गावचे लोक पेटून उठणार आणि ते प्रकल्पाचं काम थांबवणार, कारण त्यांचं गाव पुनर्वसनमध्ये आलं पाहिजे, ते नाउन्समध्ये बसते, सगळं आहे। मग ते राजुरा आणि बोरगाव पेठ हे जे पुनर्वसनचा मुद्दाच संपला नाही उपसभापती महोदय, तर ते काम सुरू होणार नाही। म्हणजे तुम्ही पुढाकार हा घेतला पाहिजे का। आता कसं आहे, नियामक मंडळानं पास केलं, त्याच्यानं आता जलसंपदाचा विषय संपला आहे तसा पाहिला तर। फक्त पुनर्वसन प्राधिकरणला तुम्ही जर उद्या परवा सांगितलं किंवा सोमवारी त्यांना सांगितलं का याची मंजुरात द्या, कारण 2-3 वर्ष जर प्रकल्प थांबला तर 10-10, 20-20 कोटी त्याची किंमत वाढते। आता राजुऱ्याचं पुनर्वसन 42 कोटीत होते आणि तो जर प्रकल्प थांबला तर खर्च 100 कोटी होईल, जास्त करावं लागेल। मग ही तुमचं दायित्व आहे ना, तुम्ही याची भूमिका घेतल्या पाहिजे। गिरीश भाऊ, तुमच्याकडून अपेक्षा आहे का हे दोनही पुनर्वसन गाव आपण आम्हाला सांगितलं पाहिजे का ठीक आहे, फाईल मुख्यमंत्री महोदयाच्या टेबलवर असेल, मी उद्या परवा काय असेल त्याला मंजुरात देतो, कारण सगळं झालेलं आहे, फक्त प्रोसेस बाकी आहे। ते प्रोसेस तुमच्या खात्याकडून व्हावं एवढी अपेक्षा आहे, दुसरं काय। मंत्री महोदय, यायला पाहिजे की पहिला पुनर्वसन आणि मग प्रकल्प, आणि का होतो अनेक